मित्रांनो, तुमच्या राशन कार्डला कोणताही मोबाईल नंबर अटॅच नाही आहे, तो जर मित्रांनो तुम्हाला अटॅच करायचा असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कसं अटॅच करू शकता। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सविस्तरपणे सांगितले आहे की तुम्ही तुमच्या राशन कार्डला मोबाईल नंबर कसा अटॅच करू शकता। मित्रांनो, तुम्हाला राशन कार्ड लिंक करण्यासाठी कोणत्याही लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या ब्राउझरवर यायचं आहे। तुम्हाला म्हणजे की कोणत्याही गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यावर तुम्हाला नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया या नावाची वेबसाईट दिसणार आहे। या नावाच्या वेबसाईटला सर्च बॉक्समध्ये सर्च केल्यावर पहिल्या नंबरची वेबसाईटला सर्च करायचं आहे। पहिल्या नंबरच्या वेबसाईटला सर्च केल्यावर तुम्हाला असं इंटरफेस उघडणार आहे वेबसाईटचं। इथे आल्यावर तुम्हाला इथे सर्व माहिती दिसणार आहे। हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे मित्रांनो। इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। आता राशन कार्ड मोबाईल नंबर लिंक असं सर्च केल्यावर तुम्हाला इथे सर्चवर क्लिक करून द्यायचं आहे। सर्चवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे एक पेज उघडणार आहे। इथे मित्रांनो ज्या स्टेटचं तुम्हाला म्हणजे की तुम्ही या स्टेटचे लिंक चालू झाले आहेत लिंक करणे, त्या स्टेटची इथे तुम्हाला लिंक दिसणार आहे। तुम्हाला इथे तुमच्या स्टेटच्या इथे लिंक बघायची आहे। तुम्हाला झारखंडचं पाहायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता। इथे झारखंडवर क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला जर तुमच्या स्टेटची लिंक नाही दिसली आहे तर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन एक पेज उघडणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या स्टेटची लिंक बघायची आहे। इथे तुम्हाला तुमच्या स्टेटची लिंक ते बघू शकता, हिमाचल प्रदेशची सुद्धा आहे। इथे तुम्हाला तुमच्या स्टेटची लिंक बघायची आणि टिक करायचं आहे। चला तर आपण आता एका लिंकवर क्लिक करणार आहोत। लिंकवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला एक पेज उघडणार आहे। इथे पूर्णतः लिहून येणार आहे अपडेट युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकल्यावर तुमची सगळी प्रोसेस होऊन जाणार आहे। चला तर आपण हा फॉर्मॅट इथे भरू। इथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये आता सांगणार आहे तसं तुम्ही फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे। तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये इथे आधार इंग्लिशमध्ये दिलं असेल, आधार नंबर ऑफ हेड ऑफ हाऊस होल्ड। इथे म्हणजे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये ज्या माणसाचं इथे तुमच्या घरात राशन कार्ड आहे त्याचं तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे। इथे तुम्हाला आधार नंबर टाकल्यावर दुसऱ्या बॉक्समध्ये राशन कार्ड ऑन म्हणजे तुमच्या राशन कार्डचा इथे नंबर टाकायचा आहे। आणि तिसऱ्या बॉक्समध्ये ज्या कोण्या व्यक्तीचं राशन कार्ड आहे त्या व्यक्तीचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यावर तुम्हाला आता नवीन नंबर इथे टाकायचा आहे अपडेटवाला, तो तुम्ही आता राशन कार्डला लिंक करणारा तो तुम्हाला चौथा बॉक्समध्ये इथे अपडेटवाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। अपडेटवाला तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकल्यावर इथे सर्व फिल केल्यावर तुम्हाला खाली कॅप्चा दिसणार आहे, तो तुम्हाला कॅप्चा इथे फिल करायचा आहे। तो जर तुम्हाला मित्रांनो बरोबर दिसत नसेल तर तुम्ही रिफ्रेशवर सुद्धा क्लिक करू शकता। आणि रिफ्रेशवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे। ज्या नंबर तुम्हाला इथे लिंक असणार आहे त्या नंबरवर इथे एक OTP जाणार आहे। त्या OTP तुम्हाला गेल्यावर इथे तुम्हाला फिल करायचा आहे। OTP फिल केल्यावर तुम्हाला सबमिटवर फायनल सबमिटवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर लिंक होऊन जाणार आहे। चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया, भेटूया पुढच्या